कमेंट करायची की ताई तुमचा भाऊ दिसतात, तुमच्या भाऊजाई दिसत नाही. तर ही बघा, ही माझी लहान भाऊजाई आहे. हाय, मुंबईला असते, अंधेरीला आहे ना. आणि अंधेरीला असते, पण जॉबला कुठे असते? गोव्यात असते. गोव्यामध्ये जॉबला असते. तर तो बारका भाऊ आहे ना, तो सध्या हा बघा, याची मंडळी ही, समजलं. आणि याचा मुलगा कुठे गेला? यश जेवायला बसलाय, नाही आलाय. कुठे यश? यशला तिकडे बघू दे. तर ही आता आले. हे बघा, टायगर बाहेर नको जाऊ बाबू, थांब. यश, ए यश, कुठे गेला यश? टायगर, गाडी चालू नका करू. हा, गाडी चालूच आहे. जाईल यश कुठे? हा बघा, बापरे, हा ओळखायला तरी येते. हा बघ, हा माझा भाचा, म्हणजे बारक्या भावाचा मुलगा. आणि ही माझी वहिनी, माझा मुलगा. ही वहिनी. बरेच जण सारखे विचारायचे की तुमच्या वहिनी कुठे आहेत, म्हटलं दाखवेल. तर ही कामानिमित्त तिकडे असते आणि भाऊ पण असतो, पण तो कसा आता सध्याला आजारी असल्यामुळे तो इकडे आलेला आहे. थोडासा आजारी होता म्हणून तो 1-2 महिने झाले इकडेच आहे आईजवळ गावाला, असं आहे, बाकी काय नाही. आणि ही या सासू आहेत याच्या. मग बऱ्या आहेत ना मावशी? या पण अंधेरीलाच असताय ना. आणि हा त्यांचा नातू. आणि यांचं चाललंय इकडे जेवण. ए टायगर, हो ना माग बाळा, काय असं करतो? जेवू दे ना. परत आई आपल्याला घेणार नाही घरात. ये इकडं आई घेणार नाही म्हणून जावं तुमच्या घरी. जा म्हणून तुझा पोरगा सारखाच नाचतोय जेवताना. हो इकडे बस, खाली म्हणजे बस इथं. मला काय माहिती, मी अचानक आले ना. हा, मग प्लास्टिकचा आणला असतं ते परवडलं असतं त्यापेक्षा. मी घालू मग हात जायला पाहिजे ना. माझा हात तुटला एकदम माझा. नाही दुर्वा, इथं गावात भेटतच नाही दुर्वा. इथं किती आहे? त्याच्यात आहे ना, त्याच्यात आहे. जा शिशू करून ये, जा. मामा बोलवतोय, जा. तो मला जाऊ दे, तो सुमित बरोबर जाईल. गोंधळ मला झुंबर मस्त आहे. हा ना, झुंबर छान लावले, हा मस्त वाटते. त्याच्यामुळे ना एक नंबर असं शोभीकरण एक नंबर दिसायला लागले ना. अरे वा, अरे मामीने बघ काय आणलं, लड्डू. किती पोरं आली शाळेची. अजिबात घाबरू नका, कोणाला काय करणार नाही माझे बबली. बिंदा घ्या, आवत नाही. अरे तो नाही गावात तो. अरे तो माझ्या मागे लागला तर तुम्हाला काही करणार पण नाही. या चावत नाही, त्याचे दात काढलेत आम्ही. त्याला एक पण दात नाही. शाळेत नाही तुम्ही? अरे तुम्ही फक्त एवढंच लक्ष ठेवा की तो नाही. तो माझ्या मागे लागला जेवण दे. पंखा नाही ना, हे दिवा जाईल म्हणून. शाळेतली मुलं आहेत काय तुम्ही सगळी? कोणतं मंडळ आहे तुमचं? बघू द्या. संघर्ष उणेगाव. अरे वा. आणि माझ्या पोराला घाबरता तुम्ही? हा, नाही काय नाही करत. घाबरू नका, अजिबात नका घाबरू. तो काही करत नाही, काही
काही करत नाही, तुम्हाला माहिती. बाबा बरे आहेत ना? बरं आहे, काय काही करत नाही. बाबू माझ्यावर काढ की फोटो. पप्पावर काढला की. काढलाय का पप्पा? दादाला फोन द्या आणि काढ. चल पटकन. जेवला का? मग काय हे कुठं इकडे ये. एक झोपलाय तिथं, आबा गेला इकडे आणलं. वैताग दिलाय त्यांनी मला. आयफोन आहे रे तो. आत्या पण आली. बघ माझं सोड. मामा कसा आहे? बनवायचं चालू पण किती दिवस ही आत्या माझी आहे, आत्या. आता बघ त्यांनी ताई आता पण बघ हे बोलले ना सर प्रवीण सर. बघा असं आहे, गावाला 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण सर्वांच्या घरी सगळी जण अशी पाया पडायला जातात दर्शनासाठी, है ना? गावाला लागे दसो हे नको नको दसो लागे हे बा ए कुठं 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 ए आजी आली, आजी आली, आई आली, आई आली. त्याला पण आणलं मी. कधी आलीस कधी मगाशी आली, सकाळी झाले 10:30 ला आई. केवढा मोठा झालाय हा. मग मोठं झालं ना तुझा नातू बघ. हा बोल. ओळखीत पण नाही. आपण नातू मोठा झाला, आपण मोठं झाला आहे ना. गाडी आणलं काय हो मग कशातून आणणार, त्याला कोण घेणार आहे? त्याला कुठं कोण घेतय आहे ना. ए मामी पण चालली की बघ तागुली. हा निघाले. नाही ह्याला हे करायचंय ना, हा कोल्हापूरला आहे ना, मिलिटरी मध्ये टाकलंय त्याला. मग त्याला सुट्ट्या नाहीत ना, मग त्याला परत तिला सोडायला जावं लागणार आहे. मग ती कोण आहे? मम्मी आहे माझी. हा माझी आई. ठीक आहे बाहेर. मग ते लगेच बाहेर पडल्या का? ती जास्त बसतच नाही घरात. ती फिरतीच आहे कधी बसून. सगळ्यांच्या घरोघरी असं पाय पडायला जाता ना तुम्ही? हा जेवढ्यांच्या घरी किती आहे तेवढ्याकडे. तेवढ्यांकडं. मग आता आमच्या आणायला पण चाल. बाबू काय आदरला येऊ मुरुडला. ही बघा ही आत्या मुरुडची आहे बर का, आणि आपल्याला जायचंय या आत्याच्या इथं. या आत्याच्या घरी आपल्याला जायचंय मुरुडला, जंजिरा बघायला. तर टायगरला घेऊन जाणार तिथे. अरे ही केवढी मोठी अगरबत्ती आणले. थांब थांब थांब, एक गप्पाचा काय करू नका. हे बुंगा ही अगरबत्ती काय आहे? हे मामा बघू केवढी मोठी आहे ती. ही बघा, आणि हिला अशी कलर बिलर लावलाय मस्त पैकी. मामा पेंटर कलर बिलर लावून आणलीस काय? तुझं काय कलर सिंगल हा घराला मी कलर मारला, मला माहिती आहे. सिंगल केवढं मोठी अगरबत्ती आहे ना. बुंगा कुठून आणली तू ही अगरबत्ती? हा आता ही टेन्शन नाही जाणार 2-3 तास. कधी सकाळी आणते तेव्हा लावलेली ती आता संपली. हा अरे हा मला बोलतोय की तू माझ्या जवळच बस, जाऊ नको कुठं. त्याचं असं चाललंय. इकडे समीर सुमीर झोपलेले. हा समीर तुम्ही जा ना इकडं. खाली पडते. आता या लोकांची तयारी चालली सगळ्यांची. गावाकडे बघा कसं सगळी जण अशी पाया पडायला येतातच गावातील. आणि प्रत्येक घरामध्ये जेवढे गणपती आहेत ना, या काही नाही करत, एवढ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक जण भेट देऊन येतात, गणपतीचं दर्शन घेतात. असं असतं गावाला. तो मुंबई साईडला नसतं. आणि इथे पाऊस चालू झालाय. बाबू थांब, जाऊ नको. थांब 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 ए थांब थांब थांब. चल इकडे. गो बॅक गो बॅक गो बॅक. चल चल, नको जाऊ माग हो. हा बघा पाऊस, आणि हा पावसामध्ये भिजतोय सारखा. जातोय मी. लांब जाऊ नको, लांब नाही जायचं. इकडेच ये लवकर. अख्ख्या घराला वळसा घेऊन येतोय, तिकडून जातोय पूर्ण घरभर. मगाशी तर लक्षच नव्हतं. अख्खा फिरून आलाय हा पोरगा कुठं कुठं जाऊन. मग मी काम करते आणि हा फिरतोय बाहेर कुठे. ये लवकर. झालं का? हा चला या 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 या. जाऊ नको लांब. गाड्या येता येता आणि गवतात घुसू नको कुठं. इकडे या. चल या इकडं. आता काय करू? बाहेर जातोय सारखा भिजायला. तर बघ लगेच सायकल चालू करतो.
जसे आम्ही आलोय ना तेव्हापासून बघतोय ना, गावाकडेचं खरंच गणपती म्हणजे खरंच ऑसम असतात. आणि लोकंसुद्धा कोकणातील बोलतात ना, मी कधी बघितलं नव्हतं पण आज प्रत्यक्षात पाहिलं की कुठून लांब लांबच्या दूरवरून जेवढे नातेवाईक आहेत ना तेवढे नातेवाईक येतात. 1.5 दिवसाचाच गणपती आहे आमचा, पण ना तेवढे येतात दर्शनासाठी गावाला. नाही तर मुंबईला एवढं कोण बाजूला असलं तरी जात नाहीत. हां आले ठेवते. थांब. आरतीची वेळ झालेली आहे, तर सर्व भाविक आणि भक्तांनी आरतीस उपस्थित राहावे. ए बाबा तू काय लगेच आरती थांब, आम्हाला येऊ दे. आरती आम्ही बोलणार आहे, तू नाही. आणि ते वरती ते ते सांभाळ जरा. टायगर आरती करायची, आरती ये लवकर. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती. बस दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठकाळ ते ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी काळा, ते तुरिया जय निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा ओ श्री शंकरा. आरती ओ वाळू पुष्कर गौरा. जय देव नाच ना. कसं दाखव ना, हे दाखव कसं डान्स करणार आहे. दाखव ना. अरे एकदा दाखव ना. त्याला नाही येत तो फॉरनर आहे, त्याला बाहेरच्या गावचे डान्स येतात, तर इथली नाही येत. जेव्हा येणार तेव्हा मी डान्स करू. कसं दाखव तर. जेव्हा येणार तेव्हा एकदा तर दाखव. जोरात उड्या कशा मारत होता आता. दोघांनी करा ना, दोघांनी करा. तेव्हा पण करायचं, पण आता आम्हाला रिव्ह्यू दे. पण मला मी अजून ते बघितलं नाही ना, म्हणून मला नाही माहित. हा बरोबर कोण दाखवते मामा. आता ना काय इथे डान्स आहे अशी बोलते आई की गावातून लोक येतात आणि प्रत्येक घरामध्ये गणपती असतील ना तिथे रात्री जेवण तिथे असं नाचतात. म्हणजे गावच्या पद्धतीने जे त्यांचा डान्स असेल तसं बघूया. आता तर आमचं जेवण आता होईल. आईचं झालं इकडं जेवण. काय आहे ते बघूया. मी भूक लागले. काय केलंय आज जेवण? हे बघा आजच्या जेवणामध्ये बिरडा बटाटाची भाजी आहे, मिरची फ्राय आहे, चवळीची नाही लाल बाट आहे, भाकरी आणि ह्याचा पोळा आहे मुगाच्या सालीच्या डाळीचा. म्हणजे डाळ आणि साल मिक्स आहे ते. चला जेवून घ्या. तर तुम्ही तू पण जेव. किशोर तुला कसं वाटतं इकडे येऊन? खूप एन्जॉय करतोय. खूप एन्जॉय करतो. आवडलंय तुला खरंच? फिरलो किती आम्ही पुढे दुकानात. अजून उद्या तर गावाला जायचं आपल्याला. दुकानात कशाला गेलता तू ब्रो? 15 रुपयाचे वेफर खायला. अरे 15 रुपये आम्ही त्याला 50 रुपये देतोय. आवडतो 50 नाही 15 नाही. आणि बोलतो काय 50 ग्राम बोलायचं तो आम्हाला बोलतो 50. आता आम्हाला काय वाटतं कशाला तुला 50 रुपये द्यायचे. नंतर तो बोलतोय 15 द्यायचे. 50 काय बोलतो 50 ग्राम बोल ना. आवडलं 50 रुपये द्यायचे. चला मित्रांनो जेवायला या सर्वांनी. मस्तपैकी पावट्याची गावची भाजी. मस्त आहे ना, चांगले ना. आणि मिरची अशी खायची. तिखट कमी मिरची आहे बरं, काही एकदम झणझणीतवाली नाहीये. आवडलंय है ना. विथ बेसनचा पोळा. बेसन नाही सॉरी मुगाच्या डाळीचा पोळा. मला आवडलंय. चिकन मटन पेक्षा नाही तसं बेस्ट लागतं टेस्ट है ना. व्हेज आणि गावात टेस्ट अलगच होते. गावाला पाण्याचीच टेस्ट वेगळी असते ना. त्यामुळे जेवण कसंही करा ते चांगलंच होतं. आई आहे तिकडं, बाबू मामा गेलाय ना, तर आम्ही चौघच बसलो इथं. माझा बाबल्या तिकडे आहे.
बाबल्याला आता पुसणार विसणार त्यानंतर जेवण देणार ना असं. आता जेवतो त्याच्यानंतर बघूया येणार आहेत डान्स करायला. नक्की येणार आहेत का नाही माहिती. येणार आहेत. जर ना आले तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईप सुद्धा करा. आणि जर का नवीन असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत